या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे आणि त्याला समर्थन करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। शक्तीपीठ महामार्ग हा मुळातच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा महामार्ग हे केला। शेतकरी या महामार्गामुळे शेतकऱ्याचा किंवा इतर कोणाचाही फायदा नाही। याचं कारण तुम्हाला सांगतो की हा जर महामार्ग झाला, हा मार्ग जर आला तर पुराचा फार मोठा धोका आहे। सगळ्या या भागात जवळजवळ 13 ते 14 हजार एकर शेती या कोल्हापूर जिल्ह्यातली पाण्याखाली जाणार आहे। त्याच्यामुळे फार मोठा ऊसाची शेती किंवा शेतकऱ्यांचं हा मोठं नुकसान आहे। शक्तीपीठ महामार्गाला आमचा शेतकऱ्यांचा जवळपास 100% शेतकऱ्यांचा विरोध आहेच आणि तो राहणारच। कारण हा जो यांनी घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा, तो त्याला वेगळे कारण आहेत। ते काय फक्त देवस्थान आणि हे हा विषय वेगळा। आता एक्झिस्टिंग सगळे रस्ते आहेतच, पण तरीसुद्धा त्यांनी हा घाट घातला आहे। आमचा विरोध प्रचंड असताना यांनी हा घाट घातला आहे। याला आमचा प्रचंड विरोध राहणार इथून पुढेही, आणि आम्ही भूसंपादन होऊ देणार नाही। शक्तीपीठ होणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण की शक्तीपीठमुळं औद्योगिक आणि शक्तीपीठ जे आहेत ते जोडली जातील आणि शेतकऱ्यांना बाजारपेठा जास्तीत जास्त उपलब्ध होतील आणि आपला जो प्रवासाचा वेग आहे तो वेग कमी होईल आणि हा रस्ता फक्त रस्ता नसून एक महाराष्ट्राच्या विकासाचा मूलभूत पाया आहे। शेतकऱ्यांच्या शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प आणि ह्याच्यामध्ये शेती करून जे पैसे मिळत नसतील ते मोबदल्याच्या स्वरूपाने आम्हाला जास्त मिळत असतील आणि आमच्या भावी पिढीला जे काय रोजगार या औद्योगिक, तांत्रिक किंवा जागतिक स्तराचे इथं IT पार्क वगैरे येतील, आत्ता त्या प्रवाहामध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे इथल्या कोल्हापुरातल्या जो काय भाजीपाला, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला पश्चिम महाराष्ट्राचा जो काय भाजीपाला आहे, हे सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये जिथं कनेक्टिव्हिटी या शक्तीपीठ महामार्गामुळे वाढणार आहे ते अगदी फार कमी वेळात पोहोचू शकते। शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे पण फायदा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।